श्रीराम समर्थ. दशक पहिला, समास पहिला. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ. श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते या ठिकाणी श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना प्रश्न विचारित आहेत. काय प्रश्न आहे तो? आता आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आले आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ग्रंथाचे श्रवण केल्याने आमचा काय लाभ या ठिकाणी होणार आहे. तेव्हा या प्रश्नावर समर्थ सांगतात, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, एथ बोलिला विशद भक्ती मार्ग. या ठिकाणी श्रोत्यांच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. या ग्रंथाचं नाव जे आहे ते आहे दासबोध, आणि या ग्रंथाचं नाव दासबोध असून या ग्रंथामध्ये गुरु शिष्यांच्या संवादातून भक्ती मार्गाचे स्पष्ट वर्णन या ठिकाणी करण्यात आलेले आहे, आणि तेच वर्णन आपण बघणार आहोत. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. या ग्रंथामध्ये समर्थ सांगतात, या ग्रंथामध्ये नवविधा भक्तीचे स्वरूप सांगितलेले आहे. 9 प्रकारच्या भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणं या ठिकाणी या ग्रंथामध्ये आलेली आहेत. आणि विशेषतः म्हणजे आत्मविद्येचे निरूपण, आत्मज्ञान, यात या ठिकाणी आत्मविद्येचे निरूपण जे आहे या ठिकाणी केलेले आहे. भक्तीचेन योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. पुढे से सांगतात, समर्थ म्हणतात, भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, आणि हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. या ग्रंथाचा जो सिद्धांत आहे या ठिकाणी समर्थ श्रोत्यांना समजावून सांगत आहेत. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो, बोलिला असे. मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय आहे, भक्ती कशाला म्हणतात, शुद्ध ज्ञान कशाला म्हणायचं, आणि आत्मस्थितीची लक्षणे कोणकोणती आहेत, याविषयीची निसंदेह प्रतिपादन जे आहे या ग्रंथामध्ये केलेलं आहे. ते पुढे म्हणतात, शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायुज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो, बोलिला असे. या ग्रंथामध्ये उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्य मुक्ती कशाला म्हणतात, सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यायची, याविषयी ठाम मते जे आहेत या ग्रंथामध्ये मांडलेली आहेत. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो, बोलिला असे. शुद्ध स्वरूप स्थिती कशी असते, विदेह अवस्था म्हणजे काय, ती कशी असते, अलिप्तपणा म्हणजे काय, आणि अलिप्तपणा म्हणजेच या ठिकाणी ते सांगतात, अलिप्तपणा म्हणजेच निसंगता. आणि ही जी निसंगता आहे ही कशी मिळवायची, कशी प्राप्त करायची, ते या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो, बोलिला असे. मुख्य देव कोणता आहे,
त्या देवाला कसं आपण जाणू शकतो? जाणता भक्त कसा असतो? जीवशिव यांचे स्वरूप कसे आहे? त्यांच्यात काय भेद आहे? याचे प्रतिपादन जे आहे या ग्रंथामध्ये केलेले आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. अहो, मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय, याविषयीची मते या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा भरकटतो, चक्रावून जातो, हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केलेले आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. या ग्रंथामध्ये उपासना कशी असावी, उपासना कशी करावी, कवित्वाची वेगवेगळी लक्षणं कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती आहेत, याचे वर्णन या ठिकाणी सांगितलेले आहे. मयोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती, आणि या सर्वांचा करता कोण, याविषयीचे विवेचन, निरूपण या ठिकाणी केलेले आहे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. नाना कुशंका, वेगवेगळ्या कुशंका ज्या आहेत मनामध्ये, नाना संशय, वेगवेगळे संशय जे आहेत, आणि विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथामध्ये आलेले आहे. जे काही वेगवेगळे प्रश्न आपल्याला पडतात त्याचे उत्तर या ठिकाणी या ग्रंथामध्ये दिलेले आहे. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादिले, न वचे की कदा. या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केलेले आहे या ग्रंथामध्ये. पण या ग्रंथामध्ये ते म्हणतात की सुरुवातीला सगळं कसं सांगता येईल, सगळ्या गोष्टींविषयी, सर्वांविषयी कसं बोलता येईल, सांगता येईल, असे ते प्रश्न विचारतात. त्यामुळेच ते पुढे म्हणतात, तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला. आणि सगळं काही एकदाच सुरुवातीलाच सांगता येणार नाही. त्यामुळे हा ग्रंथ जो आहे 20 दशकामध्ये विभागला गेला आहे. आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहेत. ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या त्या दशकामध्ये या ठिकाणी केलेले आहे. यापुढे ते सांगतात, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. हा ग्रंथ जो आहे तो वेदांत, उपनिषदे, श्रुती, त्याचबरोबर अशा अनेक ग्रंथांच्या आधारे, शास्त्र प्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे हा ग्रंथ लिहिले गेलेला आहे. त्यामुळे ते पुढे म्हणतात, नाना संमती अन्वये, मनोनी मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. खरे तर ग्रंथाच्या आधारे हा ग्रंथ जो आहे वेगवेगळ्या ग्रंथांच्या, उपनिषद वगैरे, वेदांत यांच्या आधारे लिहिला गेलेला आहे. म्हणून
याला आपण मिथ्या म्हणू शकत नाही, मिथ्या म्हणता येत नाही. हे तुमच्या प्रत्यक्ष लक्षात येईलच. हळूहळू हा ग्रंथ जो आहे तुम्ही वाचत जाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच, अनुभवास येईल. त्यापुढे मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती, भगवद्वाक्ये. जे लोक मत्सराने द्वेषाने या ग्रंथाला मिथ्या ठरवतात, त्यांच्या हे लक्षातच येत नाही. असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवत वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे, त्यांना सुद्धा हे खोटे ठरवत आहेत. या ग्रंथाला खोटे ठरवून ज्या ग्रंथांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे, त्या ग्रंथांना सुद्धा ज्यांच्या मनामध्ये मत्सर आहे, द्वेष आहे, ते लोक त्या ग्रंथांना सुद्धा खोटं ठरवित आहेत. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, तसेच वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत, तसेच यासारखेच अनेक ग्रंथ व मुख्य भगवत वचनांच्या आधारे यातील विषय जे आहेत मांडलेले गेलेले आहेत. इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिलेथ, भगवद्वाक्ये यथार्थ निश्चयसी. भगवत वचनास अनुसरून येथे जो विषय घेतलेला आहे, या ठिकाणी भगवत वचनानुसार विषय निवडलेले आहेत, घेतलेले आहेत. आणि भगवत वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल असा शूद्र व हीन कोण बरे असणार, या ठिकाणी समर्थ प्रश्न विचारत आहेत. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन, उगाच ठेविजो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी. अहो, पूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय, पूर्ण ग्रंथाचा अभ्यास केल्याशिवाय या ग्रंथाला दोष देणे, या ग्रंथाला नाव ठेवणे, या ग्रंथाला मिथ्या मानणे, तो केवळ दुराभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो. तो जो व्यक्ती, पुढे या ठिकाणी समर्थ म्हणतात, अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. समर्थ म्हणतात, वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो आणि मत्सरामुळे मनामध्ये तिरस्कार जो आहे या ठिकाणी उत्पन्न होतो आणि अत्यंत प्रबळ असा जो क्रोध आहे, या क्रोधाचा विकार जो आहे त्या व्यक्तीला होतो आणि त्याच्या ठिकाणी तो क्रोध प्रभाव गाजवू लागतो. ऐसा अंतरी नासला, काम क्रोध हे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. अशा रीतीने काम क्रोध हे बळविले. म्हणजे काय, तर काम क्रोध जे आहे वाढले गेले, म्हणजे त्याचे अंतरंग दूषित झाले व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेवितान पावला मृत्य राहो. जो काम क्रोधाच्या अधीन गेलेला असतो, त्यास चांगला कसे बरे म्हणावे.
अमृत पिण्याने वास्तविक अमृतत्व प्राप्त व्हावयास हवे, पण क्राम क्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का? या ठिकाणी समर्थ प्रश्न विचारतात. आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. ते म्हणतात, बरं जाऊ द्या, आता हा विषय राहू देऊ, या विषयावर जास्त बोलणं बरं नाही. या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार, आपल्या कुवतीनुसार जे आहे या ग्रंथाचं सार जे आहे घ्यावं, जो अर्थ आहे तो घ्यावा, आपल्या बुद्धीनुसार, बुद्धीच्या क्षमतेनुसार हा ग्रंथ जो आहे समजून घ्यावा, आणि मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करावा, अहंकार त्यागावा, मत्सर त्यागावा. हीच उत्तम गोष्ट या ठिकाणी आहे. मागा श्रोती आक्षिपिले, जी ये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले सकळती मार्ग. ग्रंथारंभी, ग्रंथाच्या सुरुवातीला या श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता, या ग्रंथात काय आहे, असा जो प्रश्न केला होता त्या संबंधीचे सर्व विवेचन येथे या ठिकाणी थोडक्यात केले आहे. ते पुढे म्हणतात, आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. जो प्रश्न होता की ह्या ग्रंथाचे वाचन केल्याने, ह्या ग्रंथाचे श्रवण केल्याने आम्हाला काय फळ प्राप्त होणार, काय आमचा लाभ होणार, तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचे श्रोत्यांनी जर श्रवण केले तर मनातील संशय समूळ नष्ट होऊन जातील, त्यांच्या आचरणात तत्काळ फरक या ठिकाणी आपल्याला जाणवेल. पुढे म्हणतात, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. अहो, कुठलेही या ठिकाणी जे साधन आहे, न लगे साधन दुर्गम, काही अवघड साधने करण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. सायुज्य मुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासे जास्त काही प्रयत्न न करता आपल्या हातामध्ये येणार आहे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथे. नासे अज्ञान दुःखी भ्रांती. काय म्हणतात ते? अज्ञान, दुःख, जे चुकीचं ज्ञान आहे, विपरीत ज्ञान. ठीक आहे, ज्ञान जे आहे, विपरीत ज्ञान जे आहे ते तात्काळ नष्ट होईल आणि ज्ञानाची प्राप्ती या ठिकाणी होणार आहे. शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होईल, आणि हीच फलश्रुती या ठिकाणी या ग्रंथाची आहे. म्हणजे हे फळ जे आहे ज्ञानप्राप्ती, हे ग्रंथ श्रवण केल्याने आपल्याला होणार आहे. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित. योगी ज्याला परमभाग्य मानतात ते म्हणजे वैराग्य. तर या ग्रंथाचे श्रवण केल्याने जे वैराग्य आपल्याला आपल्या मनामध्ये वैराग्य भावना या ठिकाणी येते, बांधते, आणि अंतर्यामी विवेक जो आहे या ठिकाणी उत्पन्न होऊन यथा योग्य चातुर्याची प्राप्ती आपल्याला या ठिकाणी होते. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात, ते सुलक्षणी, चतुर, तार्किक व कुशाग्र बुद्धीचे, तसेच वेळ प्रसंग पाहून
योग्य आचरण करणारे होतात. सांगायचं म्हणजे काय तर जे मूढमती आहेत, जे स्वतःला बुद्धी नसलेले समजतात, ते या ग्रंथाचे श्रवण केल्याने चतुर, सुलक्षणे, तार्किक, कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळ प्रसंगी पाहून योग्य आचरण करणारे होतात. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गाशी. जे श्रवण करण्यापूर्वी या ग्रंथाचे श्रवण करण्यापूर्वी हा ग्रंथ ऐकण्यापूर्वी जे आळशी होते ते उद्योगी बनतात. जे कोणी पापी होते ते कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होते. आणि जे कोणी श्रवणापूर्वी भक्ती मार्गाची निंदा करीत होते ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळाल्याने तिची प्रशंसा करू लागतात. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्ताची पावती मोक्ष भक्ती मार्गे. बद्ध असतात ते ग्रंथ श्रवणाने मुमुक्ष बनतात, मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्ती मार्गाचे अवलंब केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्ष प्राप्ती करून घेतात. अशा प्रकारे या ठिकाणी भक्तीचा या ग्रंथाचे श्रवण केल्याचा फायदा या ठिकाणी सांगिततात. नाना दूषते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. या ग्रंथाचे फक्त श्रवण केल्याने, तुम्ही बघा, फक्त श्रवण केल्याने नाना दोष नष्ट होऊन जातात. जे पापी आहेत, पतित आहेत, ते पावन होतात व त्या त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. श्रवणाने दृढ देह बुद्धीमुळे होणारे नुकसान, दुःख, शोकादी, तसेच कुतर्क, संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग जे आहेत ते या ठिकाणी नष्ट होतात. या ग्रंथाची फलप्राप्ती या ठिकाणी सांगितलेली आहे. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने, फक्त ऐकल्या मात्र अधोगती तर चुकतेच, शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परमविश्रांतीही प्राप्त होते. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास तोची प्राप्त. अहो, ज्याचा जसा भाव असेल त्याला तसं प्राप्त होईल, त्याला तसा फायदा होईल. एखाद्याच्या मनात मत्सरादी वाईट भावना असेल, त्याच्या भावास अनुसरूनच त्याला या ठिकाणी या ग्रंथाचे श्रवण केल्याने फळप्राप्ती जी आहे होईल. आणि म्हणूनच या ठिकाणी ज्या वेळेस आपण हा ग्रंथ वाचतो, श्रवण करतो, तर या ग्रंथाचे जे फायदे आहेत या ठिकाणी आपल्याला कळतायत. तर यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या दासबोध ग्रंथाच्या पहिल्या समासाचा अभ्यास केल्यानंतर या 38 ओव्यांचा एकत्रित निष्कर्ष सांगायचा झाला तर हा ग्रंथ केवळ तत्वज्ञान सांगणारा नाही, तर तो गुरु शिष्यांच्या संवादातून निर्माण झालेला एक मार्गदर्शक आहे. याचा मुख्य हेतू भक्ती मार्ग आणि आत्मज्ञान स्पष्ट करणे हा आहे. भक्तीच्या योगानेच ईश्वराची निश्चित प्राप्ती होते, हा या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. अध्यात्मात अनेक मतांतरे असतात, ज्यामुळे साधक गोंधळून जातो. या समासात हा जो पहिला समास आपण पाहिला, या समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की हा ग्रंथ वाचल्याने मनातील सर्व संशय, भ्रम, भ्रांती आणि अज्ञान
मुळासकट नष्ट होते. मी कोण, देव कोण आणि जगाचा कर्ता कोण, या प्रश्नांची उत्तर जे आहे या ठिकाणी आपल्याला मिळतात. या समासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, हा ग्रंथ केवळ मोक्ष देत नाही तर माणसाचे व्यक्तिमत्व बदलतो. जे आळशी आहे ते उद्योगी म्हणजे साक्षेपी होतात. जे मूर्ख आहेत ते अतिदक्ष होतात, स्मार्ट बनतात. जे पापी आहेत त्यांना पश्चाताप होतो. सांगायचं काय तर माणसाला शहाणे करून सोडणे हे या ग्रंथाचं कार्य आहे. हा ग्रंथ केवळ कल्पनेवर आधारलेला नाही तर याला उपनिषदे, वेद आणि गीता यांचा आधार आहेच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे याला समर्थांच्या आत्मचित्ती म्हणजे जो स्वतःचा जो अनुभव आहे त्याची सुद्धा जोड आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक शब्द सत्य आणि अनुभव सिद्ध आहे. शेवटी समर्थांनी इशारा दिला आहे की अहंकार आणि मत्सरामुळे माणसाचा नाश होतो. त्यामुळे हा ग्रंथ वाचताना अहंकार बाजूला ठेवावा. अंतिम नियम हाच आहे की ज्याचा भावार्थ जैसा तैसा तयास तैस लाभ तैसा. म्हणजेच काय, तुम्ही ज्या भावनेने या ग्रंथाकडे बघाल, श्रद्धेने किंवा मत्सराने, तसेच फळ तुम्हाला जे आहे या ठिकाणी मिळणार आहे. तर मंडळींनो, दास बोध दशक पहिला, समास पहिला हा वाचकाला हे आश्वासन देतो की तुम्ही श्रद्धेने हा ग्रंथ वाचा. तुमचे दुःखी आणि गोंधळलेले मन जे आहे शांत होईल आणि तुम्हाला जीवनाचा खरा मार्ग सापडेल आणि तुम्ही संसारात राहूनही उत्तम परमार्थ साधू शकाल.